कोणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाही. जयकुमार गोरे यांचा शरद पवार गटाच्या आमदाराला इशारा. महाभारताचं उदाहरण देत सांगितलं भाजपच्या यशाचं रहस्य. महाभारतात कौरवांनी श्रीकृष्णाची संपूर्ण सेना घेतली, मात्र पांडवांनी एकट्या श्रीकृष्णाला निवडलं आणि या श्रीकृष्णाने युद्ध सुरू होण्यापूर्वी 6 महिने निवडक रणनीती आखत कौरवांच्या दिग्गज योद्ध्यांना निष्प्रभ केले. आज काळ बदलला असला तरी याच पद्धतीने भाजप निवडक योद्ध्यांना सोबत घेत विजयाचा मार्ग आखते असं सांगत भाजपच्या विजयाचे रहस्य मंत्री जयकुमार गोरे यांनी उलगडून दाखवले. वाडी कुरोली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मधील समाधान काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने जयकुमार गोरे यांनी एक प्रकारे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाषण करताना जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्याला वाटतं समोरचे सगळेच पागल आहेत, आपण सगळ्यांना फसवू शकतो आणि समोरच्याला ते कळणारच नाही. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर भाजपाने छत्र काढले तर आपलं काय होईल, असा थेट सवाल गोरे यांनी केलाय. नाद कोणाचाही करा पण देवाभाऊंचा नाद करू नका, असा स्पष्ट इशारा जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. सगळी माणसं आहेत ना पागल आहेत आणि मी कसा हे असतो बनवतोय, मी कसा आहे मी गंडवतोय आणि तरी पण मागे ठेवतो काय असं. पण मी आपल्याला इथे एवढंच सांगतो, कोण काय म्हणतंय याचा विषय सोडा. अनेक लोक म्हणतात भाजप संपवायचा का, भारतीय जनता पक्ष संपू, भारतीय जनता पक्षाचे नेते संपू. भारतीय जनता पक्षाला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे. आपण आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या कोटीप्रमाणे बोलावं, कोटीच्या बाहेर जाऊ नये अशी माझी विनंती या निमित्ताने राहील. भारतीय जनता पक्षानं जर छत काढलं भारतीय जनता पक्षानं जर छत काढलं तर काय होईल, बाकी कुणाच्याही नादी लागा, देवाभाऊच्या नादी लागू. त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे, सुखाचा संसार चाललाय, विनाकारण पहिलंच बैठक आहे त्यामुळे जास्त काय बोलत नाही. पण तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही आता या पक्षाच्या विचारात आलाय. माझी विनंती तुम्हाला, हा पक्ष. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.